पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. असेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण पाहणार आहोत 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आलेले चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतातील पहिले इलेक्ट्रिक लष्करी वाहन वीर कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे प्रवेग डायनॅमिक्स यांनी. प्रश्न 2, संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे विश्वजित सहाय यांची. प्रश्न 3, कोणत्या भारतीय योजनेने 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या योजनेने. प्रश्न 4 पाहूया. चर्चेत आलेली तोरखम सीमा कोणत्या देशात दरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान. प्रश्न 5, युनेस्कोने कोणत्या शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ या शहराला. प्रश्न 6, कोणत्या देशाने पहिल्यांदाच उपहिमनदी तलाव खोदण्यासाठी 42वी अंटार्क्टिक मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 7 पाहूया. संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपक मित्तल यांची. प्रश्न 8, हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या DRDL संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अंखती राजू यांची. प्रश्न 9, रोहन बोपन्ना हे कोणत्या खेळातून निवृत्त झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे टेनिस या खेळातून. प्रश्न 10 पाहूया. 2025च्या पॅराशूटिंग वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत कोणी स्वर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे अवनी लेखरा यांनी. प्रश्न 10, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद वीर नारायण सिंग स्मारकसह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 12, फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद यांच्या नावावरती. प्रश्न 13 पाहूया. हरियाणाचा राज्य स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबरला. प्रश्न 14, कोणत्या देशाचा खेळाडू केन विल्यमसनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाचा. प्रश्न 15, पुरुष प्रो कबड्डी लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दबंग दिल्ली केसी यांनी. प्रश्न 16 पाहूया. चीनने कोणत्या मोहिमेद्वारे त्यांचे सर्वात तरुण अंतराळवीर आणि प्रयोगशाळेतील उंदीर तियायोंग अंतराळ स्थानकावर पाठवले? तर त्याचं उत्तर आहे शेंझोऊ 21 मोहीम. प्रश्न 17, पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी मत्स्य पालन गणना MFC 2025 कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे जॉर्ज कुरियन यांनी. प्रश्न 18, कोणत्या राज्यातील इल्याम पार्थी AR भारताचे 90वे ग्रँड मास्टर बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याचे. प्रश्न 19 पाहूया. ICC महिला विश्वचषक 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 20, क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारे पहिले न्यायालय कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालय. प्रश्न 21, भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संजय गर्ग यांची. प्रश्न 22, कोणत्या देशाने 5वा स्वदेशी लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 23 पाहूया. कोणते ChatGPTचे पहिले एकात्मिक डिजिटल पेमेंट्स वॉलेट बनले? तर त्याचं उत्तर आहे पेपल. प्रश्न 24, भारतीय नौदलाच्या 40व्या मटेरियल प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे B शिवकुमार यांची. प्रश्न 25, सामिया सुलुहू हसन यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे टांझानिया देशाच्या. प्रश्न 26 पाहूया. कोणत्या देशाने नवीन अणु पाणबुडी खाबुरोव्स्क चे अनावरण केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया या देशाने. प्रश्न 27, विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 28, निधन झालेले चार्ल्स कॉस्ट कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे सायकलिंग या खेळाशी. प्रश्न 29 पाहूया.
प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मदुराई हे शहर. प्रश्न 30, 42वी इंडियन ऑइल सर्वे सुरजीत हॉकी ट्रॉफी कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडियन ऑइल मुंबई यांनी. प्रश्न 31, IIT कानपूरचा सर्वोच्च माजी विद्यार्थी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार यांना. प्रश्न 32 पाहूया. भारताने कोणत्या देशाला वेक्टर जनित आजारांशी लढण्यासाठी औषधे पाठवली आहेत? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तानला. प्रश्न 33, नेदरलँड्सने 3500 वर्षे जुनी इजिप्शियन कलाकृती परत करण्याची घोषणा केली आहे. हे कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे थुटमोस 3. प्रश्न 34, कोणाला भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे एशे दोरजी थोंगची यांना. प्रश्न 35 पाहूया. कोणत्या देशाचे राष्ट्रपती कार्लोस माझोन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे व्हॅलेन्सिया देशाचे. प्रश्न 36, ICC महिला एकदिवसीय विश्वकप 2025 विजेता कोण? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 37, ICC महिला विश्वकप 2025 उपविजेता कोण? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 38 पाहूया. ICC महिला विश्वकप या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1993 ला. प्रश्न 39, 2025 मध्ये झालेली एक दिवसीय महिला विश्वकपची कितवी आवृत्ती होती? तर त्याचं उत्तर आहे 13वी आवृत्ती. प्रश्न 40, भारताने आतापर्यंत किती वेळा महिला विश्वकप जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे 1 वेळा 2025 मध्ये. प्रश्न 41 पाहूया. भारत किती वेळा उपविजेता ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे 2 वेळा 2005 आणि 2017 ला. प्रश्न 42, 2025 अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरली? तर त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा. प्रश्न 43, 2025 विश्वकपची प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरली? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न 44 पाहूया. ICC महिला विश्वकप 2025 चा कालावधी काय होता? तर त्याचं उत्तर आहे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत. प्रश्न 45, संरक्षण सेवांचे आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे राजकुमार अरोडा यांची. प्रश्न 46, भारतीय सैन्याने वायू समन्वय 2 लष्करी सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 47 पाहूया. आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अविनाश दास यांची. प्रश्न 48, कोणता देश तंबाखू आणि व्हेपिंगवर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे मालदीव हा देश. प्रश्न 49, वरिष्ठ महिला आंतरप्रादेशिक T20 ट्रॉफीचे आयोजन कोणते राज्य करत आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्य. प्रश्न 50 पाहूया. जागतिक शांती प्रार्थना महोत्सव कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे भूटान देशामध्ये. प्रश्न 51, आकाशवाणी संगीत संमेलनाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 67वी आवृत्ती. प्रश्न 52, कोणत्या संस्थेने नियंत्रित सॉफ्ट लँडिंगसाठी भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट VTOL विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 53 पाहूया. युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली कोणी पुरवली? तर त्याचं उत्तर आहे जर्मनीने. प्रश्न 54, सामाजिक विकासावरील दुसरे जागतिक शिखर परिषद कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे दोहा इथे. प्रश्न 55, PM डिवाइन योजनेअंतर्गत एकात्मिक सोहरा टुरिझम सर्किटची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 56 पाहूया. चेन्नई ओपन 2025 WTA 250 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे जेनिस जेन यांनी. प्रश्न 57, द लोनलेस ऑफ सोनिया अँड सनी हे कोणाचे पुस्तक 2025 च्या बुकर पुरस्कारासाठी निवडले गेले आहे? तर त्याचं उत्तर आहे किरण देसाई यांचे. प्रश्न 58, नुकतेच निधन झालेले दया डोंगरे कोण होते? तर त्याचं उत्तर आहे अभिनेत्री. प्रश्न 59 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 86वा क्रमांक. प्रश्न 60, पटना साहिब येथे कोणत्या शीख गुरुच्या पादुकाची स्थापना करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग यांची. प्रश्न 61, कोणत्या राज्यात स्थित गोगाबिल तलावाला अधिकृतपणे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यातील. प्रश्न 62 पाहूया.
कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती किम योंग नाम यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर कोरिया देशाचे. प्रश्न 63. कोणती योजना जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य सेवा बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे आयुष्मान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना. प्रश्न 64. भारताने कोणत्या देशाला सामुदायिक विकास प्रकल्पांसाठी $2,50,000 मदत दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे डोमिनिका देशाला. प्रश्न 65. बलियात्रा उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 66. भारताने कोणत्या देशाला रेबीज लसीचा माल पाठवला आहे? तर त्याचं उत्तर आहे तिमोर लेस्ते देशाला. प्रश्न 67. आंतरराष्ट्रीय वाद निराकरण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल हे. प्रश्न 68 पाहूया. क्यूएक्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला स्थान देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्लीला. प्रश्न 69. ICC महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे लॉरा वोलवॉर्ड. प्रश्न 70. भारत 8 चित्ते कुठून आयात करेल? तर त्याचं उत्तर आहे बोत्सवाना इथून. प्रश्न 71 पाहूया. कोणत्या भारतीय सहकारी कंपनी ICA ग्लोबल रँक 2025 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमूल या कंपनीने. प्रश्न 72. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? तर त्याचं उत्तर आहे 86वा क्रमांक. प्रश्न 73. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाचे. प्रश्न 74 पाहूया. गुरु नानक देवजींचा 556वा प्रकाशोत्सव कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5 नोव्हेंबरला. प्रश्न 75. कोणत्या राज्य सरकारने उत्तन विरार सी लिंकच्या विस्ताराला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 76. CBSE ने पहिले आंतरराष्ट्रीय सहोदय परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 77 पाहूया. जागतिक त्सुनामी जागरूकता दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5 नोव्हेंबरला. प्रश्न 78. कोणत्या राज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन हब TAIH सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 79. चर्चेत आलेले हॉलोकॉस्ट स्मारक केंद्र याद वाशेम कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशामध्ये. प्रश्न 80 पाहूया. कोणत्या संस्थेने शांतता पुरस्कार जाहीर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे फिफाने. प्रश्न 81. कार्तिक नाच महोत्सव 2025 कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशामध्ये. प्रश्न 82. कालमेघी चक्रीवादळामुळे कोणत्या देशाने आपत्कालीन स्थिती जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स देशाने. प्रश्न 83 पाहूया. ICCच्या नव्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा. प्रश्न 84. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एकात्मिक सोहरा पर्यटन सर्किटची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 85. पारादीप फॉस्फेट लिमिटेड PPL ने कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल द्रविड यांना. प्रश्न 86. कोणत्या देशाने युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली प्रदान केली आहे? तर त्याचं उत्तर आहे जर्मनीने. प्रश्न 87. उपग्रह आधारित इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंकसह कोणत्या भारतीय राज्याने करार केला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 88. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ने कोणत्या भारतीय स्थळाला चांगले म्हणून दर्जा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाला. प्रश्न 89 पाहूया. 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे श्री श्री रविशंकर यांना. प्रश्न 90. व्हर्जिनियाचे पहिले दक्षिण आशियाई अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे गजाला हाशमी हे. प्रश्न 91. प्रसिद्ध झालेल्या इंडस्ट्रियल ट्रान्झिशन ॲक्सिलेटर अहवालानुसार जागतिक स्वच्छ आरोग्य पाईपलाईन मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 3रा क्रमांक. प्रश्न 92 पाहूया. कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाने KSLU कोणत्या राज्याचे राज्यपाल S अब्दुल नजीर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याचे. प्रश्न 93. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2025 कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सेनन यांना.
प्रश्न 94, कोणत्या मुघल काळातील कलाकाराचे चित्र द फॅमिली ऑफ चिताज इन अ रॉकी लँडस्केप लिलाव करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बसावन. प्रश्न 95 पाहूया. भारताने कोणत्या देशाला फोर्टिफाईड तांदूळ निर्यात केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पापुआ न्यू गिनी देशाला. प्रश्न 96, युद्ध आणि सशस्त्र संघर्षामध्ये पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 नोव्हेंबरला. प्रश्न 97, युरोपियन युनियनने कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ हरितगृह वायू उत्सर्जन 90% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे 2040 वर्षापर्यंत. प्रश्न 98 पाहूया. भारतीय हॉकीचा कोणता वर्धापन दिन साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 100वा. प्रश्न 99, गुगलने कोणासोबत भागीदारीत कार्बन रिमूव्हल इनिशिएटिव्हची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे मोंबक सोबत. प्रश्न 100, ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे महसूल गुप्तचर संचालनालय यांनी. प्रश्न 101 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या USB ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 14वा. प्रश्न 102, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 7 नोव्हेंबरला. प्रश्न 103, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या भारतातील पहिल्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 104 पाहूया. भारतीय भाषांसह पहिला सांस्कृतिक बेंचमार्क INDQA कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे ओपन AI ने. प्रश्न 105, 8व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे मनोहरलाल खट्टर यांनी. प्रश्न 106, COP13 संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशामध्ये. प्रश्न 107 पाहूया. प्रश्न 107, मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 50 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले? तर त्याचं उत्तर आहे NHPC कंपनीच्या. प्रश्न 108, 2029च्या अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीर उमेदवार म्हणून टायटन स्पेस इंडस्ट्रीज TSI ने कोणत्या भारतीयाची निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुंचला कैवल्य रेड्डी यांची. प्रश्न 109, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कोणता वर्धापन दिन साजरा केला जात आहे? तर त्याचे उत्तर आहे 150वा. प्रश्न 110 पाहूया. कोणता दक्षिण आशियाई देश संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा पहिला देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 111, भारतात नोंदवलेल्या गिधाडांपैकी सुमारे 63% गिधाडे कोणत्या भागात आढळतात? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश व राजस्थान या भागामध्ये. प्रश्न 112, कोणता देश जगातील पहिला कॅशलेस सोसायटी बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन. प्रश्न 113 पाहूया. मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर साई गौतम गोपाळ कृष्ण यांना. प्रश्न 114, हरियाणा राज्य महिला आयोगाने 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे शैफाली वर्मा यांची. प्रश्न 115, भारतीय सैन्याने ड्रोन कवच सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 116 पाहूया. सबकी योजना सबका विकास मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने. प्रश्न 117, 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 128वा. प्रश्न 118, प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 38वा क्रमांक. प्रश्न 119, कोणत्या संघाने इराणी कप 2025 जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे विदर्भ संघाने. प्रश्न 120, बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे DRDOला. प्रश्न 121, G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. प्रश्न 122 पाहूया. 500 अब्ज डॉलरची संपत्ती गाठणारा जगातील पहिला व्यक्ती कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे इलॉन मस्क. एक प्रश्न 123, भारत रशिया संयुक्त लष्करी सराव इंद्र 2025 कुठे झाला? तर त्याचं उत्तर आहे बिकानेर इथे. प्रश्न 124, रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बीजिंग मध्ये. प्रश्न 125 मध्ये पाहूया. जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 22 पदके. प्रश्न 126, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये कोणते राज्य सुधारणा करणारे पहिले राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे
केरळ राज्य. प्रश्न 127, विंग्स ऑफ वेल्लोर हे कोणाचे पुस्तक प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे स्वप्नील पांडे यांचे. प्रश्न 128 पाहूया. WCPA केंटन मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सोनाली घोष हे. प्रश्न 129, कोणत्या राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यातील. प्रश्न 130, फिफा विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे. प्रश्न 131 पाहूया. भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपिका पादुकोण यांची. प्रश्न 132, 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA असेंब्लीचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 133, भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोकण 2025 हा सराव आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. असेच अतिशय महत्त्वाचे जे चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत ते तुम्हाला अतिशय कमी वेळेत देण्याचा मी प्रयत्न करत आहे. या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.